केंद्रीय गृहमंत्री आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विलेपार्लेच्या कार्यक्रमाला देखील मग पुढे रवाना झाले। रात्री उशिरा नंतर सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे आणि अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती कळते। एकीकडे रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज रात्री उशिरा होणाऱ्या बैठकीत तरी हा प्रश्न सुटतो का पाहणं महत्त्वाचं आहे। अक्षय भाटकर आपल्याला ताजे अपडेट्स देतील। अक्षय, थोड्याच वेळापूर्वी अमित शहा अगदी 5 मिनिटापूर्वी दाखल झालेले आहेत मुकेश पटेल ऑडिटोरियम जे विलेपार्लेमध्ये आहे। त्या मुकेश पटेल ऑडिटोरियममध्ये एक कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम आहे साप्ताहिक चित्रलेखा हे जे मॅगझिन आहे त्या मॅगझिनच्या 75व्या वर्षाच्या त्याचं वर्षपूर्ती आहे आणि त्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। आणि म्हणून आता जर आपण पाहिलं अमित शहा थोड्या वेळापूर्वी दाखल झालेले आहेत। आता 6 वाजेपर्यंत अमित शहा याच ऑडिटोरियममध्ये असणार आहेत आणि या ठिकाणी जे कार्यक्रम आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गुजराती समाज येणार आहे। गुजरात समाचार हा जो पेपर आहे त्याच पेपरचा हे मॅगझिन आहे साप्ताहिक आहे। त्याच्यामुळे या कार्यक्रमामध्ये अमित शहा जे भाषण करणार आहेत त्या भाषणामधून अमित शहा नेमकं काय बोलणार किंवा कोणाच्या बद्दल बोलणार, काही राजकीय बोलणार का हे बघावं लागेल। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका देखील आहे त्या संदर्भात देखील अमित शहा गुजराती समाजाला संबोधून काही बोलतात का हे बघावं लागेल। दुसरीकडे 6 वाजता ज्यावेळी हा कार्यक्रम संपेल त्यानंतर अमित शहा इथून थेट सह्याद्री अतिथीगृहावर जाणार आहेत आणि सह्याद्री अतिथीगृहावर गेल्याच्या नंतर तिथे महत्त्वाच्या बैठका पार पडतील अशी शक्यता आहे। मुख्यतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत असतील आणि त्यांच्याचबरोबर भाजपचे देखील आणि महाराष्ट्रातले इतर जे महायुतीतले महत्त्वाचे नेते आहेत ते देखील त्यांच्याबरोबर असणार आहेत सह्याद्रीच्या निवासस्थानी। आणि सह्याद्री इथे असताना ज्या बैठका होतील त्या बैठकांमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न असेल किंवा येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असतील या संदर्भात काही महत्त्वाचे बैठक होते का हे बघावं लागेल आपल्याला। अक्षय धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।